आम्ही जानेवारीसुद्धा मध्ये सुद्धा एक मोठा मोर्चा 300 ते 400 महिला आल्या होत्या। 15 नंबर पॅनल उल्हासनगरमध्ये 27 सेक्शन 28 सेक्शन 29 सेक्शन 30 सेक्शन वारंवार आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की लोकांना 8-8 दिवस पाणी येत नाही आहे। आज जवळपास 300 ते 400 महिला इथे आल्या आहे आणि हा प्रश्न धरणं भरलेले असताना सुद्धा पाणी न सोडणं हा एक आमचा थेट आरोप आहे की अकार्यक्षम आयुक्त आम्हाला मिळालेले आहेत। पाणी पुरवठा अधिकारी जिथे फक्त काम असतं, पैसे मिळणार असतात तिथेच हजर असतात। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरिबांना पाणी मिळत नाही आहे, टँकर मिळत नाही आहे आणि हे फक्त कमिशनसाठी कामं करतात। हे लोक त्रासलेले आहेत। यांनी जर आमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही यापुढे इतकं मोठं आंदोलन करू की पूर्ण शहराचे रस्ते आम्ही बंद करू। मागील किती दिवसापासून आपल्याला पाणी पूर्ण 7 दिवस झाले, आजचा 7वा दिवस आहे। एकही थेंब पाण्याचा मिळालेला नाही आहे लोकांना आणि ते फक्त पेपर पाणी सोडलं असं ऑन पेपर सांगतात, फोन विचारलं पाणी सोडलंय। लोकांच्या घरात जेव्हा येतात त्यांना स्वतःला त्यांच्या अधिकाऱ्यांनी वॉलमन लोकांनीच अहवाल दिला की घरांपर्यंत पाणी पोचलेलं नाही आहे। आता तुम्हाला काय आश्वासन दिलं? आम्हाला आश्वासन दिले की आम्हाला आजचा दिवस 1 तास पाणी देणार आहे आणि यापुढे ते लोक शेड्यूल चांगला करतील। पण हे तिसरं आंदोलन आमचं ह्या वर्षातलं, तरीसुद्धा त्यांनी काहीही सोल्युशन काढलेलं नाही आहे।